सर, धरणगाव तालुक्यात एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? काल दुपारी पोलीस स्टेशनमध्ये अशी एक कंप्लेंट आली होती, की एका एबीसी अल्पवयीन मुलीवर एका शिक्षकाने काही पोक्सो अंतर्गत कारवाई केलेली आहे. त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू आहे. आपण इमिडिएटली त्या XYZ प्राध्यापकाला आपण अटक केलेली आहे आणि आज माननीय कोर्टामध्ये हजर केला असता त्याला 4 दिवस पोलीस कस्टडी देखील मिळालेली आहे. पोलीस अतिशय सिन्सिअरली हा तपास करेल आणि योग्यरित्या चार्जशीट दाखल केली जाईल, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये कन्व्हिक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. सर, पण बघितलं तर त्या शिक्षकाला व्ही-आय-पी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. काही फोटो देखील व्हायरल झालेले आहेत. अशी वेगळी काय ट्रीटमेंट देण्यात येते? मी आपल्या माध्यमातून हे क्लिअर करू इच्छितो, की अतिशय हिनियस असा हा गुन्हा आहे. कोणत्याही प्रकारची व्ही-आय-पी ट्रीटमेंट त्याला दिली गेलेली नाही. परंतु काल जेव्हा त्याला अटक केली, त्या XYZ गुन्हेगाराला जेव्हा काल अटक केली, तर त्याचा अचानक त्याचा लो झाला. त्याच्यामुळे जर त्याला काही झालं असतं, तर अजून कॉम्प्लिकेशन्स वाढले असते आणि पुढे न्यायिक प्रक्रियेमध्ये देखील अडथळा निर्माण झाला असता. कोणत्याही परिस्थितीत त्याला कुठलीही व्ही-आय-पी ट्रीटमेंट दिलेली गेलेली नाही आणि यापुढेही कोणाला दिली जाणार नाही. अरे,